May I come in, sir? Yes. Good afternoon, sir. Good afternoon. Good afternoon. या बसा Thank you. बसा. कुठून आलाय तुम्ही? सर मी कडूस गावातून जे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात येतं तिथनं आलो. कडूस म्हणजे आपल्या खेडचं इथलं. येस. ओके ओके. काय काय म्हणजे काय तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा जरा, नाव न सांगता. मी आधी सांगितलं तसं मी कडूस गावातून येतो जे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. त्यानंतर माझं प्राथमिक शिक्षण गावात झालंय, माध्यमिक शिक्षण राजगुरुनगर येथे झालंय. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी माध्यमिक शिक्षणासाठी होतो. त्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर मी पूर्णवेळ राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतोय. सध्या डिग्री कधी पूर्ण केली? 2020 मध्ये पासआउट झालो. 2020. पुढे बोला. त्यानंतर मी पूर्णवेळ राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतोय. सध्या राज्यसेवा 2023 मधून मी मुख्याधिकारी गट ब या पदावर नियुक्त आहे आणि सध्या माझा CPT P11 मध्ये जिल्हा संलग्न टप्पा 1 म्हणून मला कोल्हापूर येथील कागल नगर परिषद अटॅचमेंट दिलेली आहे. 2023 ची. Yes, किती sir. दिवस झाले काम करता? आता 1 महिना होईल सर. 1 सप्टेंबर पासून जॉईनिंग आहे. ओके, म्हणजे आता जॉईन केले. Yes. त्यामुळे अभ्यासाला वेळ भेटला का नाही भेटला ही समस्याच नाही राहिली म्हणे. काय काय समस्या आहे तिथल्या जिथे काम करते? तिथे कचऱ्याचा प्रामुख्याने प्रश्न आहे. कचरा. प्रश्न आहे आणि जे तिथलं जे एसटी स्टँड आहे तर तिथे अतिक्रमण म्हणजे जे फळ विक्रेते वगैरे त्या जे छोटे छोटे वेंडर्स आहेत तर तिथे अतिक्रमणाचा म्हणजे इश्यू आहे. त्यामुळे तिथे काय ट्रॅफिक. करायचं मग त्यांचं? समजा अतिक्रमण, छोटे वेंडर्स आहेत, येस त्यांचं पोट पण त्याच्यावर आहे. येस अतिक्रमण पण करणं गरजेचे आहे. किंवा अतिक्रमण काढणं पण गरजेचं. करणं गरजेचे म्हणण्यापेक्षा काढणं गरजेचं. पण काय अशा वेळी काय म्हणू कधी? सर माझ्या मते जर आपण एक सार्वजनिक जागा आहे आणि तिथे जर त्यांना मार्केट उपलब्ध करून दिलं तर मग ती समस्या सुटेल असं मला वाटतं. काय होतं बऱ्याचदा की अशा जागा फार कमी आहेत, म्हणजे जागांचं प्रमाण पण फार कमी आणि त्याला लिमिटेशन्स आहेत. येस. आणि रस्त्यावरती आपली उपजीविका करणाऱ्या लोकांची संख्या तुलनात्मक लोकसंख्या जर बघितली तर फार मोठी लोकसंख्या आहे. मग काय अशा वेळी काय तुम्हाला वाटतं या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल? सर म्हणजे आता गावात जागा अवेलेबल आहे तिथे तर तिथं ते मार्केटचं ऍक्च्युली काम चालू आहे तर ते जेव्हा चालू होईल त्यानंतर तिथे ती समस्या सुटेल असं मला वाटतं. ओके, ठीक आहे. आता तुम्ही काम करता, कामाला थोडा तुम्हाला कमी कालावधी झाला. येस. तरी देखील प्रशासनात काय समस्या आहे काम करत असताना तुम्हाला जे प्रामुख्याने या दरम्यानच्या काळामध्ये जाणवलं? सर मला पहिली समस्या अशी वाटली की जे म्हणजे नगर परिषदांना जो निधी भेटायचा म्हणजे कामं भरपूर पेंडिंग आहेत खाली ग्राउंडवर, पण जी प्रशासकीय प्रक्रिया जी आहे निधी भेटण्याबाबत तर त्यामुळे थोडी दिरंगाई होते. त्यामुळे जनतेचा आक्रोश नगर परिषदेवर असतो की तुमची कामं वेळेवर होत नाही, गटारांची कामं असतील, रस्त्यांची खड्ड्यांची बाबत कामं असतील तर त्याबाबत मला मुख्य आता समस्या. ती कामं फक्त निधीमुळे पेंडिंग आहेत का? मग निधी मिळाल्यानंतर काही कामं लगेचच होतात किंवा मग फक्त निधीवरच आपण ढकलू शकतो का असं होतं? नाही सर, टोटली नाही. आता सध्या प्रशासक म्हणून CEO आहेत, बॉडी नाहीये. तर मग एक समस्या झाली निधीची. येस सर. दुसरी कुठली समस्या आहे? सर ही कार्यालयीन जी प्रक्रिया असते जी चेन आहे आपल्याकडे जी तर ती जर कमी करता आली, जी प्रशासकीय मान्यता, टेक्निकल सँक्शन वगैरे त्या गोष्टीचं थोड्या जर आपण स्ट्रीमलाईन केल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आपण जर त्या साईडलाईन केल्या तर त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी पुढे जाण्याची सर साईडलाईन करता येणार नाही. टेक्निकल सँक्शन आणि प्रशासकीय मान्यता इम्पॉर्टंट आहेतच, पण त्या गोष्टीमध्ये जर कोऑर्डिनेशन जर झालं म्हणजे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की टेक्निकल सँक्शन नंतर लगेच प्रशासकीय मान्यतेसाठी लगेच ते तिकडे जात असेल आणि ती प्रोसेस स्ट्रीमलाईन होत असेल, वेळ खाऊ नसेल तर ते जास्त चांगलं होऊ शकेल. कडूस गाव कसं गाव आहे हे? सॉरी सर. कसं आहे गाव तुमचं, म्हणजे काय वैशिष्ट्य गावची? कसं कडूस गावामध्ये सर प्रतिपंढरपूर म्हटलं जातं. ते संत तुकाराम महाराजांचे जे 14 टाळकरी होते त्यापैकी एक होते गंगाजीबाई मोवाळ. तर त्यांना ते आजारी पडले होते आणि त्यांना पंढरपूरची वारी करता येणार नव्हती. तर त्यावेळेस असं मानलं जातं की त्यांची अशी इच्छा होती की पांडुरंगाने त्यांना तिथं भेट द्यावी. तर मग त्यांच्या ते स्वप्नात आले आणि अशी एक आख्यायिका आहे आणि मग ते प्रतिपंढरपूर म्हणून गाव आमचं ओळखलं जातं. एक उत्सव असतो 7 दिवसांचा. कडूस गाव तुलनात्मक दृष्ट्या पुणे फार काही लांब पण नाही. हो सर. तरी सुद्धा पुणे आणि कडूस किंवा पुणे आणि कडूसच्या तुमच्या गावाच्या आसपास
ह्याच्यामध्ये विकासात्मक फार मोठा असमतोल आपल्याला दिसेल. हो सर. काय म्हणजे नक्की कारण असावी की एवढ्या जवळ पुणे असेल, त्याच्याही नंतर परत पिंपरी चिंचवड आहे. पिंपरी चिंचवडची हद्द संपते न संपते की थोड्याच अंतरावरती तुमचं गाव आहे. येस सर. मग असं काय डिफरन्स पडतो की एवढं अंतर पडतं डेव्हलपमेंटमध्ये? सर जी विकासाचं केंद्रीकरण आपण जी समस्या म्हणतो तीच मला इथे जाणवते. जास्त करून फोकस आपला शहरांच्या विकासाला दिला जातो. ग्रामीण विकास त्यात मागे पडतो. जे पंचायत समितीला जे बजेट येतं तर त्याच्या अंतर्गत भरपूर ग्रामपंचायतीला तो निधी वाटप करण्याची गरज असते. बजेट आहे तुमच्या पालिकेचं? सॉरी सर, मला एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही. सॉरी, नगरपालिकेचं का? 160 कोटीच्या आसपास आहे सर. किती रेव्हेन्यू येतो तिथं साधारण? सॉरी सर, मला एवढं एक्झॅक्टली सांगता येणार नाही. साधारण पैसे कुठून येतात पालिकेमध्ये? कुठले जो भाडेपट्टी कर असतो, मालमत्ता कर असतो, त्यानंतर एक वीज पाणी पुरवठ्याचा एक नळ. घरपट्टी किती येते साधारण? घरपट्टीचा रेट माहित नाही सर मला, मी माहिती घेईन त्याची. पाणीपट्टी किती आहे? पाणीपट्टी वर्षाला 1800 रुपये घरगुतीसाठी. तिथं डेली रेव्हेन्यू किती कलेक्ट होतो? सॉरी सर, मला त्याबाबत सांगता नाही. ओके, स्टेट गव्हर्नमेंट कडून किती निधी येतो मग? आणि सर मी बजेटची फाईल एक्झॅक्टली पाहिली नाहीये, मी त्याचा पूर्ण अभ्यास करून. आता तिथं तुम्ही काम करता, तिथं खर्च सर्वात जास्त कुठं होतो? आता तुम्ही मग आपला विषय झाला की बाबा सर निधीची फार मोठी समस्या आहे की लोकांच्या तक्रारी त्याबद्दल असतात, लोकांची तक्रार निधीबद्दल नसते की कामं होत नाही. पण ती कामं न होण्याचं कारण तो निधी, म्हणजे तुम्ही ते दुवा म्हणून काम करता. मग सर्वात जास्त पैसा हा जातो कुठं तिथला? सर जी विकास काम आहे, रस्ते, गटार, त्यामध्ये जास्त रस्ते आणि गटार दोन गोष्टींमध्ये सर्वात जास्त पैसा जातो. साधारण कर्मचारी किती असतील तिथे? सर पूर्ण म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट आणि नॉन कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे गव्हर्नमेंट आणि नॉन कॉन्ट्रॅक्ट वाले जर टोटल पकडले तर जवळजवळ 400च्या आसपास कर्मचारी आहेत. ओके, तिथं सफाई कर्मचारी आहेत? हो सर, आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टी इक्विपमेंट्स प्रॉपर मिळतात का? हो, दिलेली आहेत सर. दिलेली. तिथं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम कसं चालतं? सर त्यांनी प्लांट तयार केलेला आहे, त्याला मी व्हिजिट केलेली नाहीये एवढ्यात, पण त्यांनी एक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट तयार केलेला आहे तिथे. ठीक आहे सर. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे? येस सर. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपण सर्वेइंग शिकतो. येस सर. त्या सर्वेइंगचा आपण टाउन प्लॅनिंग मध्ये कसा वापर करूया? सर टाउन प्लॅनिंग मध्ये जे आपले जो सर्वे असतो आपल्या नगर परिषदेचा, समजा सर्वे करायचा आहे आपल्याला, तर त्यामध्ये GIS च्या माध्यमातून आपण तो सर्वे करू शकतो. त्यानंतर ट्रॅडिशनल मेथड आहेत, ट्रिग्नोमेट्रिक सर्वे वगैरे. हा भाग झाला, पण त्याचा वापर टाउन प्लॅनिंग मध्ये वापर काय त्याचा? सर नगर परिषदेमध्ये आपला डेव्हलपमेंट प्लॅन असतो, तर तो बनवण्यासाठी आपल्याला त्या सर्वेचा जास्त उपयोग होऊ शकतो. जिथे कुठे कॉम्प्लेक्स करायचे, कमर्शियल कॉम्प्लेक्स, कुठे रेसिडेन्शियल एरिया ठेवायचा, कुठे कमर्शियल एरिया. सांगा मला, रेसिडेन्शियल एरिया ठरवण्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिया लावता? सर रेसिडेन्शियल एरिया ठरवण्यासाठी मी जे नगर परिषदेचं मुख्यालय त्याच्या आजूबाजूला कमर्शियल स्पेसेस, त्याच्याच लगत रेसिडेन्शियल एरिया आणि त्या शहरापासून थोडंसं अंतरावर औद्योगिक एरिया, असं मी प्लॅनिंग करतो. एखाद्या शहरापासून औद्योगिक एरियाचं अंतर थोडं लांब ठेवतो, का बरं ठेवतो? सर कारण ज्या औद्योगिक प्रक्रिया असतात त्यातून बऱ्याचदा जे हानिकारक गॅसेस बाहेर पडत असतात, ज्याचा स्थानिक लोकांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपण ते बाहेर ठेवतो. अच्छा, अर्बन हीट आयलँड काय असतं? अर्बन हीट आयलँड म्हणजे सर समजा पुण्यासारखं सिटी आहे, तरी ते जे औद्योगिक प्लांट्स आहेत, जे ट्रॅफिक आहे, कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, तर ह्या सिमेंटचे डांबरी रस्ते आहेत, तर ते पूर्ण कंबाईन इफेक्टमुळं हा जो पूर्ण एरिया आहे पुण्याच्या आसपासचा, तो पूर्ण त्याचं टेम्परेचर वाढलेलं असतं बाजूच्या एरियाच्या तुलनेत. मग हा जर एरिया आपण जर टेम्परेचर मॅपमध्ये जर पाहिला तर हा पूर्ण रेड दिसतो इतर एरियाच्या तुलनेत, त्यामुळे ह्याला त्याच्यावरती उपाय म्हणून टाउन प्लॅनिंग मध्ये आपण आधीच काय उपाय करू शकतो? सर टाउन प्लॅनिंग मध्ये आपण जे ग्रीन स्पेसेस आहेत शहरामधले ते वाढवू शकतो. जे ट्रॅफिकचं सोल्युशन आहे, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट, ती जास्त स्ट्रॉंग बनवू शकतो. जे औद्योगिक जे खूपच जास्त हीट सोडतायत, काही हार्मफुल गॅसेस असतील ज्याच्यातून खूप जास्त प्रमाणात हीट बाहेर पडते, तर त्यांचं रिलोकेशन आपण करू शकतो. असे तुम्हाला काय वाटतं, जर टाउन प्लॅनिंगचा प्लॅन बनवलेला असतो त्या टाउन प्लॅनिंगच्या प्लॅन नुसार खरंच सिटी डेव्हलप होते? सर बऱ्यापैकी होते, पण काही अतिक्रमण वगैरे होतात, तर मग ती आपल्याला नगर परिषदेच्या रूल्स मार्फत ते काढावे लागतात. 100% त्याचं पालन होईल असं नसतं. अच्छा,
आरसीसी आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये काय फरक आहे एक्झॅक्ट? सर आरसीसी स्ट्रक्चर मध्ये कॉन्क्रीटचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये स्टील बार्स, सिमेंट, रबल त्याचा वापर केला जातो. लोड बेरिंग मध्ये कॉलम्स नसतात, जे स्टील स्ट्रक्चर असतं ते नसतं. जी भिंत असती तिची जाडी वाढवण्यात येते, जेणेकरून ती प्रॉपर लोड ग्राउंडला ट्रान्सफर करू शकेल. आणि लोड बेरिंग मध्ये आपल्याला मजल्यांचं एक कन्स्टंट असतो, जो आरसीसीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला येत नाही. लोड बेरिंग मध्ये मजल्यांचा कन्स्टंट का निर्माण होतो? सर आपण भिंतींची जर आपली ब्रेथ वाढवत गेलो तर आपल्याला जो युजफुल स्पेस आहे तो कमी होत जाईल, त्याच्यामुळे आपल्याला मजल्यांचं कन्स्टंट असतं. लोड बेरिंग मध्ये सगळ्यात खालच्या मजल्याच्या भिंती जाड असतात का सगळ्यात वरच्या मजल्या? खालच्या मजल्याच्या भिंती जाड असतात. लोड तर सगळ्यात वरती आपल्याला जास्त पाहिजे, मग तो कुठून आपण अचीव करतो? नाही सर, वरतून लोड खाली ट्रान्सफर होतो ग्राउंडला, तर मग ग्राउंडच्या इथे भिंत जाड पाहिजे. ठीक आहे. लोड बेरिंग आणि आरसीसी या दोघांना काहीतरी मजल्यांची लिमिट असेल, जसं तुम्ही म्हणालात लोड बेरिंगला फार उंच जाता येणार, आरसीसी ला पण काही ना काही लिमिट असेल. काय असेल ते लिमिट? सर आता म्हणजे आपण बुर्ज खलिफा वगैरे पाहिली तर 100+ तर आपण क्रॉस केलेलंच आहे. ते आरसीसी आहेत का मायवन आहेत? सॉरी सर, ते आरसीसी कन्स्ट्रक्शन आहेत का मायवन कन्स्ट्रक्शन? सॉरी सर, ती टर्म मी अजून ऐकली नाहीये. ठीक आहे. टेन्साईल स्ट्रेंथ काय असते? टेन्साईल स्ट्रेंथ ही एखादं मटेरियल आहे ज्याला आपण ताणलं तर ती पॉइंट जिथं ती ब्रेक होईल त्याला त्या पॉइंटची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतात, त्या मटेरियलची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतात. आपल्याला एखादी बिल्डिंग बांधत असताना त्या बिल्डिंगला टेन्साईल स्ट्रेंथ द्यावी लागते? हो सर. कुठल्या मटेरियलने देतो आपण ती? स्टील मध्ये देतो सर. अच्छा. आणि मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ? ती सिमेंटने देतो सर. सिमेंटने देतो का कॉन्क्रीट? कॉन्क्रीटने सर. सॉरी, सिमेंट आणि कॉन्क्रीट मध्ये काय फरक आहे? सर सिमेंट हे एक बाइंडिंग मटेरियल आहे, कॉन्क्रीट हे सिमेंट, कोर्स सँड, फाईन सँड यांचं मिश्रण करून एक कॉन्क्रीटचं मटेरियल तयार होतं. कॉन्क्रीट मिक्स करत असताना त्याच्यामध्ये कोर्स सँड आणि फाईन सँड का टाकावे लागते? सर जे आपण फक्त सिमेंट आणि स्टीलचं जर बनवलं तर ती प्रॉपर स्ट्रेंथ, कम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ त्याला येणार नाही. जर फक्त कोर्स ॲग्रीगेट वापरले तर त्याच्यामध्ये म्हणजे जागा मोकळ्या राहतील, तर त्या जागा मोकळ्या न राहाव्या यासाठी आपल्याला फाईन सँड वापरायला लागते आणि स्ट्रेंथसाठी कोर्स सँड वापरायला लागते. अच्छा. आपण जेव्हा कॉन्क्रीट तयार करतो तेव्हा असं म्हणतात की कॉन्क्रीट ओव्हर द पिरियड अजून स्ट्रॉंग होत जाईल, तर त्या कुठल्या प्रक्रियेमुळे तो स्ट्रॉंग होत जातो? सर त्या प्रक्रियेला क्युरिंग असं म्हणतात, जे आपण पाणी मारत राहतो त्या कॉन्क्रीट स्ट्रक्चर. पुरेसं पाणी मिळालं नाही तर काय होईल? सर पुरेसं पाणी जर मिळालं नाही तर जी त्या कॉन्क्रीटला स्ट्रेंथ मिळणार होती, कारण ती एक हायड्रेशन रिॲक्शन आहे, तर मग ते जे आफ्टर कॉम्पॅक्शन ते जे मटेरियल तयार होतं तर त्याला जे पाणीच भेटणार नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला तो जो मटेरियल पाहिजे असतो त्या स्ट्रेंथसाठी तो भेटणार नाही. आपण असं म्हणलं तर चालेल का की हायड्रेशन रिॲक्शन आहे, म्हणजे तिथे क्रिस्टलायझेशन होत आहे? येस सर. कुठल्या गोष्टीचं क्रिस्टलायझेशन होतं? सर जे सिमेंटमध्ये जे भरपूर 4 प्रकारचे मटेरियल असतात, तर ते एक सिलिका जेल तयार होतं, त्यातून ती स्ट्रेंथ मिळते, तर ते भेटणार नाही. मी एका ठिकाणी असं वाचलं होतं की निसर्गाच्या विनाशाचं चित्र म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं, आणि या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलांच्या चित्राचा चित्रकार म्हणजे सिव्हिल इंजिनियर. काय वाटतं तुम्हाला? सर हे म्हणजे एक परसेप्शन खूप निगेटिव्ह वाटतं मला, पण आता आजकाल जर आपण जसं अर्बन हिट आयलँडचा प्रॉब्लेम पाहिला तर ते एका अर्थाने म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, पण त्यात सोल्युशन पण आहे, जसं की ग्रीन बिल्डिंग आपण एक सोल्युशन काढतोय, रिन्युएबल हाऊसिंग आहे, तर त्या प्रकारे आपण ते कमी करू शकतो. पण यू ॲग्री दॅट सिव्हिल इंजिनियर्स आर डिस्ट्रॉइंग द नेचर? नॉट एक्झॅक्टली सर. मोकळ्या वेळेमध्ये काय करायला आवडतं तुम्हाला? सर मी सेल्फ हेल्प बुक्स असतात ते युट्यूबवर समरी ऐकतो. कुठला लेखक सगळ्यात जास्त आवडतो? सर मला ब्रायन ट्रेसी आवडतो. त्यांनी कुठला संदेश सगळ्यात स्ट्रॉंगली देण्याचा प्रयत्न केलाय? सर टाइम मॅनेजमेंट बाबत ते जास्त आग्रही असतात. सेल्फ हेल्प ग्रुप थोडेसे ॲडिक्टिव्ह असतात असं मला वाटतं. आयुष्यभर माणसं ती वाचत राहतील पण प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणार नाहीत. सर तुम्ही म्हणतात त्यात मी थोडंसं ॲग्री आहे, पण जर आपण प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलं ते जे सांगतायत तर आपली लाईफ खूप प्रोडक्टिव्ह होऊन जाते. टाइम मॅनेजमेंटच्या ज्या त्यांनी टेक्निक सांगितलेल्या असतात. हे सेल्फ हेल्प बुक हा प्रकार जो आहे हा कधीपासून सुरू झाला असं तुम्हाला वाटतं? सर बुक्सच्या बाबतीत सांगता येणार नाही मला एक्झॅक्टली इयर, पण जे आपण गायडन्स घेतो तेच सेल्फ हेल्प बुक्स असतात. म्हणजे आपल्याकडं
जे घरचे आपल्याला गाईड करतात ते पण एक गायडन्सेस असतो. जसं गीता आहे ती एक सेल्फ हेल्प आहे, म्हणजे एकदम प्रारंभीच्या काळापासून सेल्फ हेल्प म्हणजे बुक्स आहे. भगवंतांनी अर्जुनाला Yes. सेल्फ हेल्प बुकच्या माध्यमातून गाईड केलं असं तुम्हाला म्हणायचं का? सर जी गीता आपण म्हणतो तर ती एक सेल्फ हेल्प बुक आहे असं मला वाटतं. तुम्ही वाचली आहे ती सेल्फ हेल्प बुक? नाही सर, पण त्यातले काही काही श्लोक आहे जसे की म्हणजे जे कर्माबाबत आहे, कर्म करत राहा फळाची चिंता न करता, तर तो तसे श्लोक सोडून अजून दुसरा कोणता श्लोक आवडला तुम्हाला गीतेतला? नाही सर, एक्झॅक्टली आता आठवत नाही, मी विचार करून सांगतो. ठीक आहे. तुमची ही जी सेल्फ हेल्प ग्रुप वाचण्याची जी हॉबी आहे येस सर. ही हॉबी तुम्हाला प्रशासनामध्ये कशी उपयोगी ठरेल? सर त्याच्यामध्ये भरपूर टाइम मॅनेजमेंटचे टेक्निक सांगितलेले असतात, जे कम्युनिकेशन स्किल कसं वाढवायचं, आपले इंटरपर्सनल स्किल्स जे असतात, त्याच्यानंतर टीम मॅनेजमेंट कसं असतं त्याबाबत खूप जास्त डिटेल गाईड केलेलं असतं. त्याचा मला प्रशासनात नक्कीच उपयोग होईल. तुम्ही एका ठिकाणी क्लास 1 अधिकारी म्हणून नियुक्त आहात येस आणि तुम्हाला जबाबदारी दिली आहे की तिथले सगळे बांधकाम आणि ह्या सगळ्यांच्या वरती नजर ठेवा आणि सगळ्यांना कायद्याचं पालन करायला लावा. येस तुम्हाला लक्षात आलं की एका व्यक्तीने शाळा बांधत असताना 3-4 मजले एक्स्ट्राचे बांधून टाकलेत, येस परंतु आजूबाजूला अन्य कोणतीही मोठी शाळा नाहीच आहे. ओके, त्या व्यक्तीला त्याच्या शाळेचे स्टुडंट अकोमोडेट करण्यासाठी त्या मजल्यांची आवश्यकता पण आहे, येस पण त्याच्याकडे त्या मजल्यांची परवानगी पण नाही. येस काय कराल अशा परिस्थितीत? सर, तुम्ही जसं सांगितलं की आजूबाजूला शाळा पण नाही आणि तिथं ते मजले बांधणं गरजेचं पण होतं, तर मग प्रशासकीय म्हणजे काही नियम असतील तर ते मी पाहिलं आणि ते जे मजले त्याने बांधलेत तर ते कसे प्रशासकीय मान्यता त्यांना देता येईल याबाबत काही नियम असेल तर मी पाहिल आणि त्यांना टेक्निकल सँक्शन, प्रशासकीय मान्यता असं करून ते मग मी रेग्युलराइज करून घेईल. उद्या चलून असं माहिती पडलं तर त्याच माणसाने दुसरी कोणती शाळा उघडू दिली नाही आजूबाजूच्या एरियामध्ये, मग? सर असं तर करता येणार नाही बाय रूल, तर त्यावेळेस तर मी स्टँड घेईल की नाही असं तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे सर. सर तुम्ही सध्या अर्बन भागामध्ये काम करता. येस सर. 2 महत्त्वाच्या योजना, स्मार्ट सिटी आणि अमृत, याच्यामधला जरा मला फरक सांगाल का? सर अमृत योजना आणि स्मार्ट सिटी योजना ह्या एकाच दिवशी सुरू झालेल्या आहेत. स्मार्ट सिटीमध्ये एक शहरे निवडण्यासाठी त्यांनी कॉम्पिटिशन घेतली होती, मोठी शहरे, तर ती मला साधारण 100 शहरे स्मार्ट सिटीमध्ये निवडली गेली आणि अमृत ह्याच्यामध्ये नगर परिषदांपासून मोठी शहरं निवडली जातात, ती साधारण 500 शहरं आहेत. तर अमृतमध्ये हे जी स्मार्ट सिटी आहे ती जास्त कॉम्पिटिटिव्ह बेस्ड एक स्कीम आहे आणि अमृत ही एक फंडिंग बेस्ड स्कीम आहे, ज्याच्यामध्ये जास्त भर आपण घनकचरा आणि कचरा व्यवस्थापन ह्याला दिलेलं आहे. तसं तर स्मार्ट सिटीमध्ये ओव्हरऑल सिटी स्मार्ट करण्याकडे जास्त लक्ष दिलेलं आहे. JNNURM आणि अमृतमध्ये काय फरक आहे? सर JNNURM ही खूप आधीची स्कीम आहे, अमृत नंतर आली. JNNURM मध्ये पण पायाभूत सुविधांवर जास्त भर दिला होता. शहरांचे जे आपण बसेस पाहतो ज्या JNNURM अंतर्गत दिलेले असतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट, त्याच्यामध्ये रस्ते, त्याच्यामध्ये जास्त भर दिलेला होता JNNURM मध्ये. स्मार्ट सिटी त्याच्यापेक्षा पुढे जाऊन घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा यांकडे लक्ष देते. सर बघा, we are spending much money on urban infrastructure. येस सर. But our like more than the 60% population is presently in rural area. येस सर. Tell me your views. What do you think? What should we do with this money? Like we are spending more money on urban infrastructure. Shall we spend more money on rural infrastructure so that we can eradicate poverty? I agree with sir, because if we spend more money, at least some sort of money on rural development, then that the problem of that migration in the urban areas will stop and the people in the rural area will get their job there, their quality education there, quality infrastructure, quality healthcare there. So they will not come into urban areas and they will not, the urban area will, urban development will happen very smoothly in that case. Sir, likewise, we have established one urban infrastructure fund. Will you please tell me about it? Sorry sir. Urban infrastructure fund. Sorry sir, I am not aware about that. ओके. जेम पोर्टल वापरलेलं आहे किंवा त्याबद्दल काय माहिती आहे? सॉरी सर, कोणतं पोर्टल? जेम पोर्टल? नाही सर, ती टेंडर प्रोसेस बाबत पोर्टल आहे असं माहिती आहे थोडंसं. ओके, ठीक आहे. तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग का निवडलं जर तुम्हाला पुढे ॲडमिनिस्ट्रेशनकडे यायचं होतं तर?
सर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे लहानपणी माझे असं मोठ्या जेव्हा पुण्यात यायचो त्यावेळेस ते मोठ्या बिल्डिंग वगैरे पाहून मला भारी वाटायचं, जसं सीओपीचं हॉस्टेल आहे तर एंट्री करतानाच तर ते पाहून मला आकर्षण वाटायचं. त्याच्यामुळे मग मी 11वीलाच ठरवलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आणि ते सीओपी मधनच करायचं. मग आता तुम्ही इथं सीओ पोस्ट वरती सध्या Yes, आहात sir. क्लास 2. येस आता प्रेफरन्सेस काय ठरवलेले आहेत तुम्ही? सर, प्रेफरन्सेस माझा डेप्युटी कलेक्टर, त्यानंतर DYSP, त्यानंतर सीओ क्लास 1 आणि त्यानंतर BDO ACST असे आहे. अच्छा, लास्ट क्वेश्चन फ्रॉम माय साइड सर. येस तुम्ही आता जिथे काम करता आहात येस तिथल्या समस्या तुम्ही मगाशी सरांना सांगितली. येस एकंदर मगाशी आपलं जेव्हा बोलणं झालेलं होतं तेव्हा ग्रामीण भागामधनं शहरी भागाकडे होणाऱ्या स्थलांतरावरती आपण बोललो. येस तुम्ही आता कोल्हापुरामध्ये काम करतात आहेत, बरोबर? येस तर कोल्हापुरामध्ये ही समस्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात जाणवते का, आणि कोल्हापुरातली त्याची कारणं काय आहेत? कोल्हापुरात सध्या मी कागल नगर परिषद काम करतोय. तर कोल्हापुरात मला असं वाटतं की म्हणजे जे सहकारी कारखाने आहेत किंवा ज्या MIDCs आहेत त्या शहरापासून लांब आहेत. म्हणजे कागल हातकणंगले झालं किंवा जे सहकारी कारखाने राहिले ते एकदम शहरात नाही आहेत, ते शहराच्या बाजूलाच आहेत. गोकुळचा जर कारखाना आपण पाहिला तो पण शहराच्या बाहेर आहे. तर तिथे मला असं वाटतं की समप्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे असं मला वाटतं. तुम्ही आता माफ करा, मी एक प्रश्न जरा वाढवतोय येस तुमच्यासाठी. सर. तुम्ही आता गोकुळ बद्दल बोललात. येस सर. तुम्ही गोकुळ दूध किंवा कधी तुम्ही गोकुळ दूध कधी घेतलेलं असेल? हा. गोकुळचं दूध याची क्वालिटी ही अमूल सारख्या इंटरनॅशनल स्टँडर्ड असणाऱ्या दुधापेक्षा खूप चांगली आहे. तरी देखील गोकुळ हे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपण जेवढं अमूल पसरू शकलं तेवढं पसरू शकलं नाहीत. याची काही कारण माहिती आहेत का तुम्हाला, किंवा आता काही काम करताना जाणवतं का? सर, एक्झॅक्टली कारण माहित नाही, पण मला एक अंदाज वाटतो की राजकारण त्यातलं एक कारण असावं. प्रामुख्याने तेच असेल आणि एक मार्केटिंग असतं, जे अमूलचं मार्केटिंग खूप म्हणजे आपण इव्हन न्यूजपेपरला पण पाहतो ते एक कॅरिकेचर आहे, तर त्याच्यातून त्यांचं ब्रँडिंग जास्त स्ट्रॉंग होतं असं मला वाटतं. ठीक आहे. आपण मला आता सांगा, नेपाळमध्ये उठाव झाला आता सध्या. येस सरकार पूर्णपणे उलथवून टाकण्यात आलं. पहिला प्रश्न असा आहे की नेपाळमधल्या उठावाची कारण काय असावी. दुसरा प्रश्न असा आहे की भारतामध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का. इफ येस किंवा नो ते फक्त एक्सप्लेन करा. पहिलं नेपाळमधल्या उठावाची काय कारण असेल. सर, नेपाळच्या उठावाची प्रामुख्याने मला भ्रष्टाचार हे प्रामुख्याने तिथलं महत्वाचं कारण वाटतं. त्यानंतर जे बेरोजगारी आहे ते एक कारण वाटतं. त्यामुळे तरुणाई चा आक्रोश वाढला आणि ते मग पार्लमेंटवर अटॅक वगैरे तशा गोष्टी झाल्या. जर आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं की भारतात असं काही होणार नाही असं मला वाटतं. कारण म्हणजे भारतात भ्रष्टाचार नाहीये का. भ्रष्टाचार नाही असं म्हणता येणार नाही सर, पण जे आपल्याकडे जी डेमोक्रेसी आहे, जे स्थानिक नेतृत्व आहे, त्यानंतर आमदार खासदार, ह्यातून आपले जो आपला आक्रोश आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि तो आपल्या संसदेत विधानसभेमध्ये मांडला जातो. त्याची उत्तरं सामान्य जनतेला मिळतात. ही परिस्थिती नेपाळबाबत तितकीशी नाही. त्यामुळे ठीक आहे. तरी पण मला थोडं आणखी प्रिसाईज करा की भारतामध्ये सुद्धा सामाजिक समस्यांची कमतरता आहे अशातला भाग नाही. म्हणजे अगदी भ्रष्टाचार, महिलांच्या विरोधातील अत्याचार, दलित अॅट्रॉसिटीचे केसेस असतील, अल्पसंख्याक अॅट्रॉसिटीचे केसेस खूप जास्त ऐकायला भेटतात. क्राईम रेट आपला खूप जास्त. मग आता या सगळ्याचा परिणाम स्वरूप जसं नेपाळमध्ये झालं तसं भारतामध्ये का होऊ शकत नाही किंवा होऊ शकतं असं मला प्रश्न आहे. सर, आपल्या जी लॉ अँड ऑर्डर जी आहे आणि जी आपली सभ्यता आहे, म्हणजे जी आपली एक नैतिकता आहे, जी आपण आधीपासून आपले जे धर्मग्रंथांमध्ये किंवा इतर आपले आजी आजोबा आपल्याला सांगत जातात कसं वागायचं, काय नाही वागायचं, ते आपले एक मोरल व्हॅल्यूज आपल्या खूप स्ट्रॉंग आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जरी काही प्रमाणात होतात भारतामध्ये, पण त्या इतक्या लेवलपर्यंत जातील असं मला वाटत नाही. ओके. तुमची संपूर्ण पर्सनॅलिटी एका शब्दामध्ये सांगा. सर, कर्तव्यनिष्ठ. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. थँक्यू. नाही, काही गरज नाही, पण याच्यावर आहे. तुम्हाला अत्यंत सुपर. कधी आहे मुलाखत? नेक्स्ट फेज मध्ये सर, Next डेट phase. नाही कळली. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. येस.
काय वाटतं कशी झाली मुलाखत? सर तयारी कमी पडली असं वाटतंय मला नगर परिषदेबाबत. सिलेक्शन कधीच आहे? आत्ता 1 सप्टेंबर पासून जॉईन, राज्यसेवा 23. 23च. हा. किती मिळालं होतं तेव्हा मुलाखतीत? मुलाखतीत मला 59. 59 मिळाले होते. आणि ठीक आहे, आता सध्या मेन्स मध्ये मार्क किती आहेत? 475. 475 आहे. आणि कट ऑफ किती लागलाय? कट ऑफ म्हणजे ओव्हरऑल डिस्क्रिप्टिव्ह मिळून 485 ओबीसी कॅटेगरी आणि 507 ओपन कॅटेगरी. ओपन मध्ये साधारण मला नाही म्हटलं तरी आरामात 30चं लीड असेल. जास्त 30-40. 40. सो दिस टाइम वी हॅव अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. सर त्याच्या आधी इंटरव्ह्यू दिला होता तेव्हा 68 मिळाले होते 22ला. 22. मला वाटतं यावेळेस पण तुम्ही 65, 68, 70 प्लस जाऊ शकता. काही सुधारणा आहेत, हा सर. त्या आपण इम्प्रूव्ह करूया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा बसण्याबद्दल आहे. तुम्ही टेकून बसल्यात आता सुद्धा, राईट ना? तेव्हा सुद्धा टेकून बसला. खुर्चीमध्येच पुढे सरका. ठीक आहे. येस, दॅट्स इट. हीच पोझिशन आपण मेंटेन करणार आहोत. आपण टेकून बसणार नाही आहोत. ओके. ते रेलतील, त्यांचं काम आहे रेलनं. आपण जर मागे टेकलो तर इट लुक्स व्हेरी बॅड. ओके. कारण हे आता मी मागे टेकून बसलोय, हे सगळं ओपन झालंय. येस. इट डझंट लुक गुड. राईट. ओके. आपला हा जो कॉलर आहे ना, हा आता मी ताड बसलो तर ताबडतोब तो समोर येतो. स्ट्रेट. इट लुक्स व्हेरी स्लीक आणि परफेक्ट डिसिप्लिन वाला फील येतो. ओके. सो आपण पुढे बसूया. येस. तुम्ही आता ठेवताना पाय नीट ठेवलेत, पण मुलाखतीच्या वेळेस पाय तुमचे बाहेर गेले होते, शूज बाहेर गेले. असे. हा. तर आता बसा परत नॉर्मल. ओके. हा. पाय, शोल्डर आणि तुमचे गुडघे ह्या सगळ्यांचा लेंथ सेम असणार आहे. दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी. आम्ही ऑलरेडी गृहीत धरून चाललोय की तुम्ही समवेअर अराउंड 68-70 आहात आणि आपल्याला त्या 70च्या नंतरचा जो हार्ड बॅरियर असतो, 75 ला टच करणारा, तो ब्रेक करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आम्ही हे सगळं सांगणार आहोत. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर तुमचे लेग्सच्या नंतर हँड सुद्धा. ओके. हा हँड असे नको आपल्याला. दिस पोझिशन वुड सूट यू व्हेरी नाईसली. यू आर एन ऑफिसर. खाली ठेवा. एल्बोज रिलॅक्स करून टाका. हा. आणि खाली ठेवा. हा. दिस लुक्स रिअली गुड. तुम्हाला ते एकमेकात गुंतवायचे नसतील तर असे ठेवा. ओके. म्हणजे तुम्हाला हालचाल करताना थोडं सोपं होईल. ओके. दिस इज व्हेरी फॉर्मल, व्हेरी नाईस आणि एकदम स्लिक वाटतं. ठीक आहे. ओके. हे बसतानाच आपण हे करूया. आय कॉन्टॅक्ट आपण सगळ्यांच्या सोबत करूया. सिंपल आयडिया ठेवायची. जेव्हा केव्हा मुलाखतीच्या दरम्यान आठवलं, उत्तर देत असताना, प्रश्न ऐकत असताना नाही, उत्तर प्रश्न ऐकताना जे विचारतात त्यांच्याकडे एकटक बघा. पण एकदा उत्तर तुम्ही द्यायला सुरू केलं आणि आठवलं अरे आपल्याला सगळ्यांकडे बघायचं, एकदा स्लोली बघून घ्या. परत जे विचारतात त्यांच्याकडे येऊन उत्तर संपवून टाका. ठीक आहे. हे बेसिक रूल फॉलो करूया. समजा नाही आठवलं एका दुसऱ्यांदा तर छान आहे, चालतं तसं, पण एकदा दोनदा तरी आठवायला पाहिजे आपल्याला. हे तेवढं लक्षात ठेवूया. काही मुलं असं, अरे आतापर्यंत आपण सगळ्यांकडे बघितलंच नाही, आता काय होईल, घाबरायचं नाही. ओके. उलट छान आहे, आतापर्यंत तुम्ही एक एकट्याकडे बघून उत्तर दिलं, आता सगळ्याकडे बघून उत्तर द्या. ओके. दॅट शोज की तुम्ही नॅचरली ते करत आहात. ओके. त्याच्यानंतर हे बघण्याच्या बद्दल झालं. एंट्री केल्यानंतर फर्म आवाजामध्ये विश करायचं आपल्याला. यू आर अ क्लास 1 ऑफिसर. आलं लक्षात. ओके. म्हणजे क्लास 1 ऑफिसर होण्यासाठी प्रयत्न करणार. यू आर ऑलरेडी गव्हर्नमेंट मध्ये आहे की नाही, महत्वाच्या पदावरती आहात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. सो तुमच्या बोलण्यामध्ये ती अथॉरिटी जाणवली पाहिजे. ऑब्व्हियसली ते समोर जे बसले ते तुमच्यापेक्षा पण ज्येष्ठ आहे, पण त्या अथॉरिटी सोबत आपण त्यांना विश करतोय हे त्यांना वाटलं पाहिजे की गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून, असं. आलं लक्षात. ओके. निघताना सुद्धा सेम. ओके. ते फक्त संपवतोय म्हणून आपण संपवायचं नाहीये, उभं राहायचं. ओके. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सर, तिघांना सेपरेटली म्हणा. अँड हॅव अ गुड डे सर. निघायचं. ते एकाच जागी थांबून हॅव अ गुड डे सर पर्यंतचा शब्द सुद्धा आपण जिथे उभे तिथेच. आलं लक्षात. येताना आपण जशी प्रॅक्टिस केलेली असते उघडण्याची, जाताना लावण्याची प्रॅक्टिस करण्याची काही आवश्यकता. आलं लक्षात. ओके. हॅव अ गुड डे सर हे धरलं, निघून गेलो. जाताना कोणी तुम्ही कसे जाताय हे बघणार नाहीत, येताना बघतात सगळे. ठीक आहे. तर जाताना ते मार्ग देण्यामध्ये बिझी असतात. त्या लास्ट मोमेंट मधला हॅव अ गुड डे सर आपल्याला छान. ठीक आहे. ओके. तो एक भाग आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर आपण थोडं सॉरी सरचे टेम्पलेट्स बनवूयात, कारण आपल्याला बऱ्याच वेळा आत्ताच्या मुलाखतीमध्ये पण सॉरी म्हणावं लागलेलं आहे. ठीक आहे. सो सॉरी सर. प्रत्येक तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय, म्हणजे इफ यू आर आस्किंग टू रिपीट अ क्वेश्चन तर तिथं प्लीज पण वापरतो. ओके. सॉरी सर प्लीज एकदा परत रिपीट करता का. सॉरी सर ह्या प्रश्नाला असं काय जे काही टेम्पलेट्स बनवूया. ओके. ठीक आहे. सो या गोष्टींकडे थोडस आपण लक्ष देऊया. बाकी मला तुमची मुलाखत म्हणजे 70 प्लस तर ऑलरेडी वाटते,
हे असलं सगळं जर तुम्ही केलं तर यू आर डेफिनेटली गोइंग टू गो टू Thanks. 75. थँक्स. ओके, येस सर. येस, कॉन्फिडंट आहात. बसण्याचं मी नोंद केली होती पण हा. ऑलरेडी क्लिअर झालं ते, कारण ते नोटिसेबल आहे, नोटीस होते लगेच. कारण तुम्ही ज्यावेळेस बसण्याची पोझिशन चेंज केली ना तर जवळपास ड्रास्टिकल चेंज आहे पूर्ण पर्सनॅलिटी मध्ये. इतकं आत्ता कॉन्फिडंट आणि इतकं ते छान दिसते, दिसायला खूप छान दिसणं फार महत्वाचं आहे की दिसणं फार आहे. अप्रोच तुमचा अतिशय उत्तम आहे. अर्बन डेव्हलपमेंटचं तुमचं नॉलेज खूप छान. काही प्रश्न जिथे अपेक्षित आहेत आपल्याला की समजा आता घरपट्टी पाण्याचे हा. ते विचारले जाऊ शकतात. हा सर. पण माझी अशी इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे की तुम्ही काय करू शकता की कुठंतरी हे मेन्शन करा की मी नवीनच जॉईन झाले का, ओके. म्हणजे केवळ 1च महिना झाला. हा. तर मग ते काय होईल तिथं की ते म्हणतील की ठीक आहे समजा 1 महिन्यामध्ये किती हा. माहिती असणे शक्य तरी माहिती करून घ्याच, हा. पण तिथं कुठंतरी एक मेन्शन करा की जेणेकरून तो इंटरव्ह्यू त्या भागात जाणार नाही. जरी तो गेला तरी तुमचे उत्तर फार सुंदर आहे, तुमचं ग्रॅज्युएशनचं नॉलेज फार सुंदर आहे, म्हणजे फार परफेक्ट. सरांनी तो मुद्दा राहिला का काय माहिती, पण फार सुंदर. सरांनी विचारल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित दिलं, कारण तो ऍक्च्युली ते खूप छान होतं ना सर, त्याच्यामुळे मी तिकडे गेलोच हा. नाही. व्हेरी गुड लिहून टाकलं आता नाही दिलं sir. आम्ही आता तो मुद्दामून क्रिटिकल मुद्दा घ्यायचं कारण काय की ती तुमची पोस्ट होल्डर आहात. हा. आता आपल्याला कसं आहे की आपण वरवर चांगला गुळगुळीत इंटरव्ह्यू घेऊन उपयोग नव्हता, एकदम स्पष्ट सांगा उगाच ते परत तेच आमचा करण्यापेक्षा सरळ सरळ उद्देश, आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हाच आम्हाला ऑलरेडी माहित होतं तुम्ही सीओ आहात, तुमच्या स्कोअरचा अंदाज आम्हाला होता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलंच होतं की ह्यांना फुल आपण ताऊन सुलाखून त्या जे जे board- पॉझिटिव्ह सांगता येतील ते सगळे सांगा. ताऊन सुलाखून असताना सुद्धा तुम्ही 68-70 प्लसला जाता आहात. त्याच्यावरूनच तुम्ही विचार करा की हे सगळं इम्प्लिमेंट केल्यानंतर यू आर गोइंग टू डू ब्युटिफुल. आणखी एक होऊ शकतं सेल्फ हेल्प बुक्सचं तर एकदम सरळ आहे. इन केस जर भगवद्गीतेवर गेले तर सोपे श्लोक घ्या हा. ते जे सर्वांना माहिती असेल, परित्राणाय साधना विनाशाय दुष्कृताम, अशा प्रकारचे जे काही बाबा ते म्हणतील चला ठीक हे सांग ते क्रॉस जाणार नाही जास्त, ते एक होऊ शकतं. ते होतं कसं माहिती का, सगळेजण कर्मण्यवाधिकार असते हा, सांगतील तो. हा म्हणजे Okay. कॉमन झाले आता. हा. कॉमन ते म्हणते हे सोडून दुसरं हा. असं म्हणतील म्हणून 2-3 शोध. दोन. आणि हा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. परित्राणाय हा. साधना विनाशाय दुष्कृताम, धर्म संस्थापना वगैरे वगैरे टाईपचं. मग ते एक आहे ग्रामीण शहरी ज्यावेळेस विचारला जाऊ शकतो, कारण तुम्ही ग्रामीण भागातून आलाय आणि शहरी भागात काम करताय, तर तिथं फक्त जरा पॉइंट प्रिसाईज करा, थोडं फरक टू दी पॉइंट असू द्या, बाकी जास्त नाही. भारत नेपाळच्या बाबतीत तुम्ही जे उत्तर दिलं ते फार छान होतं, म्हणजे ऍक्च्युली तेच रिझन आहे. म्हणजे आपली जी संपूर्ण भारतीय नैतिकता आहे किंवा भारतातली जी सौदार्यता आहे, भारतातली जी होल्डिंग जी कॅपॅसिटी सगळे सर्वांना ते त्यामुळेच आपण या गोष्टींकडे फारसं नाही काय आक्रमक नसतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये तो पॉइंट जो आहे ना तो हायलाइट करा. तुम्ही सांगितलंय तो फक्त हायलाइट काय करायचं की सर आपला राग, आपला रोष, आपली जी काही चीड आहे ती व्यक्त करण्याचं आपल्याकडे साधन आहे. ओके. की आपले आमदार, खासदार जे काही लोकप्रतिनिधी असतील तर ते आपण जास्त त्यांना जबाबदार धरतो, आपल्याकडे जास्त कनेक्टिव्हिटी, त्यांच्याशी आपण डायरेक्ट जातो, बोलतो, आपण सांगतो. मग ते त्यामुळे आपले ती सेफ्टी बॉल थेरी म्हणून काम असतं. आणि भारतामध्ये अराजकता निर्माण म्हणजे होणार नाही याची आणखी पण कारण आहेत की भारताची डेव्हलपमेंट, भारताची लोकशाही मजबूत आहे, भारताची संसदीय लोकशाही खूप स्ट्रॉंग आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशन आपलं इतकं मजबूत आहे की ते सर्वांना बांधून ठेवते, सर्वांना हक्क त्यांच्या एवढी लोकशाही नवीन नाही, आपली जुनी लोकशाही जुनी, पण आपली जुनी. स्ट्रेंथ आहे. नाही, मग हे पॉइंट ऍड करू शकता, म्हणजे याच्यामध्ये बदल नाही किंवा सुधारणा नाहीये, तुमचंच उत्तर आहे. ऍड केलं तर ते खूप म्हणजे सुंदर आहे. एक पॉइंट मात्र आहे की सरांनी जो सांगितलंय ऑलरेडी, फक्त रिपीट सांगतो की प्लीज, सॉरी, थँक्यू सतत वापरा. ओके. आपल्याला ते असं होईल असं कसं काय वापरायचं, पण सिच्युएशनच ती आहे. किती पण क्लिश आणि किती पण काही वाटत असेल ना, वापरायचं. त्यात काय आहे, ठीक तुम्ही ऑलरेडी सिच्युएशन ऍबनॉर्मल आहे, त्याच्यामुळे बिहेवियर पण आपला ऍबनॉर्मलच असणार आहे. तुम्ही ऑफिसर आहे, मे बी तिथं जास्त ग्रिल करते. हा. आता इथं कसं हार्श होता आलं नाही तेवढं, पण नाही काय सांगता तुम्ही, काय आहे, किती पगार भेटतो तुम्हाला, मग आता एवढा पगार भेटतो तरी इकडे व्हायचंच आहे का, तुम्ही ऑलरेडी एकाची पोस्ट घालून आहे असं. ते काय होतं की तिथं थोडस सॉरी, प्लीज, थँक्यू हे जर शब्द आले ना तो आणखी तो थोडासा डाऊन होतो. आता काही वेळापूर्वी एक कॅन्डिडेट होते, आम्ही त्यांना काय वाक्य म्हणालो माहितीये का, तुमची पर्सनॅलिटी अशी वाटते की तुम्हाला त्रास द्यावा वाटत नाही. तुमची पण बॉर्डर लाईन तशीच आहे पर्सनॅलिटी, की तुम्हालाही त्रास द्यावा वाटणार नाही. मला एकच गोष्ट त्रास देण्यासारखी वाटते, तुमची पोस्ट शिव ते पोस्ट होल्डर आहे ना, म्हणून तुम्हाला त्रास द्यावा वाटत. तुम्ही जर तसे झाले असते ना तर आम्ही फार छान गोड गोड प्रश्न विचारला,
आता हे झालं नेपाळचं. नेपाळ सोबत आणखी काही प्रश्न येऊ शकतात. महिला सुरक्षा आहे, हा पोलिसिंग आहे, काही गुन्ह्यांच्या संदर्भात आहे, नवीन क्रिमिनल लॉज आहेत येस त्या संदर्भात आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेते, ते सगळे येईलच तुम्हाला ते आता जसे एंटर होतील. तर हे सुद्धा चांगलं प्रिपेअर करा. बाकी कंप्लेंट नावाची गोष्ट नाही तुमच्याविषयी, कारण तुम्ही खूप म्हणजे डिसिप्लिन्ड आहे. तुम्ही अशी ज्यावेळेस बसताय ना, तुम्ही घड्याळ हेच घालणार आहे का? नाही बदलणार. हा ठीक आहे, ते नोटीस होत आहे. हम्म. तर तेवढं ते घड्याळ अर्ध आतमध्ये जाईल. लेदर बेल्टचं घेणार आहे. हा. शूज पण मला चेंज नाही करता आले, ते Simple. पॉलिशला टाकले. सिम्पल, कारण शूज पण ब्राऊन Shoes lace वाले का? लेस वाले ब्लॅक आहेत. पर्सनॅलिटी वाईज तुम्ही बिंदास जाऊ शकता. खूप छान आहे सगळं. Yes. बाकी सर सर तुम्ही रिसेंटली जॉईन केलं होतं, त्याच्यामुळे मी क्वेश्चन्स मध्ये जात असताना तुम्हाला बजेट आणि त्या अनुषंगानं आपल्याकडे काय काय डेव्हलपमेंट झालं त्याच्यावरती विचारले. स्पेशली मी अर्बन डेव्हलपमेंट फंड वरती गेलो. येस आपलं बोलणं झालं होतं Tier 2 आणि Tier 3 साठी, त्यासाठीचाच येतो. आणि तुम्ही ज्या वर्षी जॉईन करत होता आणि ज्या वर्षीचं तुमचं सिलेक्शन आहे त्या वर्षीचा येतो, 2023-24. ओके. दॅट्स वाय मी त्याच्या करंट अफेअर्स मध्ये गेलो. सर JNNURM आणि अमृत वेगवेगळे नाही आहेत. अमृतची जागा JNNURM ने घेतलेली, JNNURM ची जागा अमृतने घेतली. हा बरोबर. त्यामुळे मग तिथे त्याची एक सुधारणा करा, कारण तो तुमच्या एरियावरचा क्वेश्चन आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्याकडे येणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही जो वाय सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचं उत्तर दिलं ते खूप छान होतं. त्यानंतर आपण अर्बन एरियावरती जो फंड स्पेंड करतो त्याच्यापेक्षा रुरल एरियावरती करायला पाहिजे का, त्याच्याबद्दलचा तुमचा अप्रोच व्यवस्थित होता. त्यानंतर जेम पोर्टल फक्त टेंडरसाठी नाही आहे सर, इट्स लाईक Amazon. ओके. काही पण इट्स अ ई मार्केट प्लेस फॉर गव्हर्नमेंट. म्हणजे त्याच्यावरती अगदी सेल्फ हेल्प ग्रुप सुद्धा स्वतःला एनरोल करू शकतोय. हा, पण आता टेंडर प्रोसेस मध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जेम पोर्टलला प्रेफरन्स द्यायचा. येस. दॅट्स वाय मला असं वाटलेलं होतं की तुम्हाला कदाचित त्याच्यातली माहिती असेल, म्हणून मी त्याच्यावर तो प्रश्न विचारलेला होता. कोल्हापूर कागल आणि गोकुळ, म्हणजे तुम्ही कागल बोललात म्हणून मग गोकुळचा विषय आला. तर कागलला एक प्रोसेसिंग युनिट आहे इफ आय एम नॉट रॉंग, आणि गोकुळचा मुद्दा जो तुम्ही पॉलिटिकल सांगितला त्याला एक फक्त इकॉनॉमीची जोड द्या, कारण जर एखादा पश्चिम महाराष्ट्रातला असेल तर त्याला जरा वाईट वाटेल. त्याच्यामुळे त्याला इकॉनॉमिक इश्यू द्या की अमूल सारखी जी डेअरी आहे ते प्युअर इकॉनॉमिक फॉर्म मध्ये करतात, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे डेअरीचा फॉर्मॅट आहे तो डेअरी हा शेतीला पूरक उद्योग म्हणून बघितला जातो. जोपर्यंत तो प्रमुख उद्योगाकडे वळणार नाही तोपर्यंत होणार नाही असं. त्यानंतर सर बघा, मला असं वाटतंय की थोडं तुम्हाला असं वाटतंय का उत्तर देत असताना थोडा वेळ घ्यावा म्हणून? हा असं वाटतं कधी कधी काहीतरी फ्रेम करताना, जेव्हा माहिती नसते जास्त. समजा आता बजेट म्हणजे मला कालच ती फाईल भेटली, तर मला वाचता नाही आली पूर्ण, म्हणजे जे रेव्हेन्यू वगैरे किती होतं, तर मग त्यावेळेस असं वाटलं की नक्की काय उत्तर द्यावी अशी. एक्झॅक्टली. मला पण तेच वाटतंय की तुम्ही खालील मुद्द्यांवरती लक्ष द्यावा. त्याच्यातला पहिला मुद्दा, एक, उत्तर देताना थोडा वेळ घ्या. 2, तुम्ही ज्या जॉब वरती आहात त्याच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत कदाचित मला वाटतं तुम्ही एकदा त्या बघायला पाहिजे. त्याच्यानंतर सरांनी तुम्हाला बसण्याविषयी सांगितलं, घड्याळाविषयी देखील सरांनी सांगितलं. सर जे सॉरी बद्दल बोललात त्याच्यामध्ये मी फक्त एक ऍड करतो की तुम्ही सॉरी म्हणा, पण त्याबद्दल त्यासोबत मी त्या विषयाची माहिती घेतो असं एकदा जर म्हणाल तर अधिक त्याला चांगला लेप लागेल. आणि मला असं वाटतंय की जे नवीन जॉईनिंग आहे त्याचा तुम्ही फायदा पण घ्या की सर ज्याच्यात तुम्हाला ग्रिल केलं जाईल त्याच्यात तुम्ही नक्की सांगा सर त्याच्यामुळे. मग पण मी जे पॉझिटिव्ह मुद्द्यांवरती येतो की बोलताना तुम्ही सर्वांकडे लक्ष देतात, इट्स व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही आल्यानंतर मी लिहितच बसलेलो होतो पण तरी तुम्ही माझ्याकडे बघितलं सोडलं नव्हतं, ते दॅट्स गुड. हातवारे खूप चांगल्या प्रकारचे आहेत. बसण्याचं सरांनी सांगितलं ते आता फ्रेम होतंय. तुमची विषयावरती पकड चांगली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हसून बोलतात, हे अजून खूप छान आहे. मला वाटतं ते अजून इम्प्रूव्ह करा. सरांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणेच मार्कांची लीड आहे, शिवाय तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला आहे, तुम्हाला 100% तुमचं सिलेक्शन आहे यावेळेला आणि द सिंगल डिजिट रँक आहे, आम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू बेस्ट सर. सीऊनची अजून काम असेल मी भेटतो नंतर. म्हणजे बाहेर अमितला ऍड करा. कडुसकर पण येत ना? हा आहेत की शिक्षक काय ते कडुसकरांचे गरज आहेत तिथे, बरेच गरज आहेत. बरेच नाही आहेत, एवढे नाही आहेत, कमी पुण्यात आलेत ना असं ते. आमचे मोठी वहिनी कडुसकरांची. मी अजून क्वेश्चन मग परत येईल अमितला सांग की मला ग्रुपमध्ये ऍड करा. चालेल.
तो ग्रुपमध्ये आपला फिजिक्स वालाचा ग्रुप आहे टॉप, चालेल त्या ग्रुपमध्ये सगळे इंटरव्ह्यूचे स्टुडंट आहेत. ठीक आहे. ओके, फायदा स्क्रिप्ट वगैरे पण येतील आता सगळ्या चालेल. पुढच्या ज्या येतील. ओके. ठीक आहे, थँक्यू. ऑल द व्हेरी बेस्ट.